गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे आळंदीतले 4 पूल आणि प्रसिद्ध भक्त पुंडलिक मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। तर संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर देखील महाद्वाराच्या पायऱ्यांपर्यंत या ठिकाणी पाणी पोहोचलंय। अवघ्या 2 दिवसांवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि यातच आता प्रशासनाला मोठं नियोजन करावं लागणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, आपण बघतोय की 2 दिवसांमध्ये हा सोहळा येणार होता आणि आता प्रशासनाला मोठं काम या ठिकाणी करावं लागणार आहे। काय सध्याची स्थिती आहे? निश्चित आपण बघू शकतो की प्रशासनासमोर तर नक्कीच मोठं आव्हान आहे, पण तत्पूर्वी इंद्रायणीचा सगळा आपण या सगळा दुथडी भरून इंद्रायणी सध्या वाहताना दिसतेय। सगळे रस्ते जे आहेत या ठिकाणचे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत ज्या परिसरातले सगळे भक्त निवास आहेत ते देखील रिकामे करण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासन असेल, त्यासोबतच इतर स्थानिक प्रशासन असेल, यांचे अधिकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून सगळ्या नागरिकांना सतर्क करण्यात आलेला आहे। आपण जर हे दृश्य बघितले तर हा सगळा जो पूल, मोठा पूल आहे तो आळंदीच्या मुख्य मंदिरापर्यंत जातो आणि हा पूल बंद असल्यामुळे पलीकडचे नागरिक जे आहेत ते त्याच ठिकाणी थांबलेले आहेत। मात्र हा सगळा रस्ता जो आहे आळंदीच्या मंदिरापर्यंत जायला तो बंद करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडनं आणि पोलिसांकडनं सगळ्या नागरिकांना, वारकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वारकऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही आळंदी आणि देहूमध्ये न जाता पालखी जेव्हा पुण्यात येईल तिथून तुम्ही वारीमध्ये सहभागी व्हा, कारण याचं चित्र आता आपल्याला दिसू शकतंय की इंद्रायणी नदी जी आहे ती सगळे पोलीस नक्कीच इंद्रायणी नदीला महापूर आलाय। 4 पूल या ठिकाणचे पाण्याखाली गेले, त्यामुळे आता प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान असणार आहे। पुढच्या बातमीकडे